अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा हा सण साजरा केला जातो। या सणाला कोजागिरी पौर्णिमा किंवा रस पौर्णिमा असंही म्हणतात। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी संपत्ती, वैभव आणि समृद्धीसाठी उपवास केला जातो। शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या 16 कलांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो। देवी लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर धनसमृद्धीचा वर्षाव होतो। या दिवशी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे तर आपण जाणून घेऊयात। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। वर्षभर येणाऱ्या सर्व पौर्णिमेंपैकी अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा तिथी ही विशेष मानली जाते। शरद पौर्णिमेच्या रात्री काही उपाय केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात। देवी लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर धनसमृद्धीचा वर्षाव होतो। या दिवशी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करायला हवेत जाणून घेऊयात। शरद पौर्णिमेच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा करावी। यासाठी ईशान्य कोपऱ्यात लक्ष्मीची मूर्तीची स्थापना करा। त्यानंतर तुपाचे 2 दिवे लावून त्यात लवंग घाला। देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा। या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करा। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन तुमच्या संपत्तीत वाढ होईल। शरद पौर्णिमेला पाटावर किंवा चौरंगावर स्वस्तिक बनवून त्यावर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे। यानंतर 1 पेला गव्हाणे भरून त्यात 1 रुपयाचे नाणे टाका। या दिवशी शरद पौर्णिमेची कथा वाचा। यानंतर कमळगट्ट्याच्या माळेवर लक्ष्मीचा मंत्र म्हणा। लक्ष्मीचा मंत्र असा आहे: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः। या मंत्राचा 11 वेळा जप करा। असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल। शरद पौर्णिमेच्या दिवशी 4 लवंगा आणि लाल वस्त्र घ्या। यानंतर महालक्ष्मीचे ध्यान करताना तुपाचा दिवा लावा। त्या दिव्यात लवंगाची 1 जोडी ठेवा। उरलेल्या लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवा। पूजा झाल्यानंतर या लवंगा तिजोरीत किंवा कपाटात ठेवा। असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत होईल। शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीसह 11 कवड्यांची पूजा करा। पूजेनंतर कवड्या पिवळ्या कपड्यात बांधून पैशाच्या जागी ठेवा किंवा लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य गेटवर बांधा। असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल, तसेच घरात सुख समृद्धी नांदेल। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करताना पांढऱ्या वस्तू म्हणजे फुलं, फळे, मोती, कपडे, तांदूळ इत्यादी अर्पण करा। पूजेच्या वेळी अखंड दिवा लावावा। घरामध्ये ज्या ठिकाणी पाणी ठेवले आहे त्या ठिकाणी स्वस्तिक बनवा। तसेच देवी लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची पूजा करावी। यामुळे संपत्तीत वाढ होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो। तर तुम्हाला ही छान अशी माहिती सांगणारा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।